मनसेच्या दीपोत्सवाला आता लवकरच सुरुवात होणार आहे। अनेक मनसेची नेते मंडळी ही सगळी मागे उभी आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी दीपोत्सव हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। मात्र आजचा दिवस हा दुग्ध शर्करा योग आहे, कारण 13वं वर्ष आहे आणि आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदा इकडे येतात। दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती महाराष्ट्रातील नव्हे देशातील सर्व हिंदू बांधवांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा। आणि जसं आपण म्हणालात की हा दुग्धोत्सव आहे, खरंच आम्हा महाराष्ट्र सैनिकांसाठी दोघेही ठाकरे बंधू एकत्र पुन्हा येत आहेत सार्वजनिक ठिकाणी। पारंपरिक आणि घरगुती कामासाठी तर नेहमीच याचे समारंभामध्ये, परंतु इथे आमच्या कार्यक्रमाला येतात। त्यांचं खरंच मनापासून स्वागत आहे आणि मोठा भाऊ म्हणून ते येत आहेत, लहान भाऊ म्हणून आमचा साहेब नेहमी त्यांच्याबरोबर राहील। पण कुठे ना कुठे आताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर आहेत, तिथून ते इकडे येणार आहेत। ही जी जवळीक निर्माण झाली आहे तेव्हा किती आनंद मनसेच्या कार्यकर्त्यांना, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना एकत्र तुम्हाला पाहायला मिळतो। आम्ही सर्व फार आनंदित आहोत, कारण संपूर्ण महाराष्ट्र ठाकरे बंधू एकत्र यावे याची वाट पाहत होता। आज खऱ्या अर्थाने जर महाराष्ट्रभर झालेला अंधकार जर मिटवायचा असेल तर या ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन एक ज्या प्रकारे आज दीपोत्सवच्या उद्घाटनासाठी सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे येत आहेत, त्याचप्रमाणे राजसाहेब ठाकरे यांनी सुद्धा एक पाऊल पुढे घेऊन आज उद्धवजींच्या हस्ते याचं उद्घाटन सोहळा ठेवून या महाराष्ट्राला एक संदेश दिलेला आहे की हा अंधकार जर कोण मिटवू शकतो तर ते ठाकरे बंधू। खऱ्या अर्थानं खूप खूप धन्यवाद आमच्या बातचीत केल्याबद्दल। आपण बघू शकतो तर आताच दीपोत्सवाला अनेकांनी आपण बघतोय तर सगळे एकत्र आले दीपोत्सवासाठी, सगळे सज्ज आहेत। फक्त मनसेचेच नाही तर शिवसेनेचे कार्यकर्ते, मनसेचे कार्यकर्ते हे अत्यंत आनंदित आहेत। आपण बघू शकतो सगळीच लोक इथे एकत्र आता इकडे आलेले आहेत आणि थोड्याच वेळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे आहेत ते शिवतीर्थावरून थेट इथं येतील आणि इथं याच्यानंतर ते हजेरी लावणार आहेत आणि इथं येऊन म्हणजेच या मंचावरून खऱ्या अर्थानं ते तिकडचं जे बटन आहे ते चालू करतील आणि त्याचं उद्घाटन जे आहे ते झाल्यानंतर पुन्हा एकदा जर मी सांगतो आम्हाला की तुम्ही मागे बघू शकाल तर तिकडे शिवाजी पार्कवर अनेक मोठमोठे लाइटिंग्स जे आहेत ज्याला आपण फायर क्रॅकर्स म्हणतो ते बस होताना दिसणार आहे आणि तो आनंद वेगळ्या रीतीने आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे। थोड्याच वेळात ह्या सगळ्या गोष्टी, प्रकाश योजना ज्या असतील या सगळ्या गोष्टी इकडे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार। पोलिसांचा मोठा फौजफाटा इथं सुद्धा आता तैनात करण्यात आला आहे। एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता थोड्याच वेळात या मनसेच्या उद्घाटनाला म्हणजेच खऱ्या अर्थानं मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। आम्हाला सोबत श्रेयस सावंत, पुढार न्यूज, मुंबई।